नमस्कार, जय शिवराय भावांनो. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज 26 जानेवारी संध्याकाळचे वाजले जवळपास 6. तर तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज बऱ्याच दिवसानंतर जवळपास 10-11 दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे. काय झाले, मुंबईच्या बुकिंगा नाही त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला सुद्धा मूड राहत नाही. आणि लोकलला व्हिडिओ बनवायला प्रॉब्लेम असे येतात की आपण व्हिडिओ काढायला जातो आहे, पण अचानक एखादी बुकिंग आली किंवा इकडून त्या लोकेशनला गेलं की आपल्याला परत व्हिडिओ काढायलाच जमत नाही. बरेच व्हिडिओमध्ये असं झालं की अर्ध्याच व्हिडिओ तयार झाले, त्याच्यामुळं पूर्ण व्हिडिओ बनवताच आले नाही आपल्याला. तर ठीक आहे, आज बनवतो आपण व्हिडिओ. तर लोकलला चालू केले आता आपण, कारण मुंबईची अपेक्षा आता सोडायलाच लागली, कारण बुकिंगच भेटत नाही मुंबईची आपल्याला. तर हाय लोकलला पण होतं आहे काम 2,500पर्यंत, पण 2,500 म्हणजे लई नाही. 3,000-3,500पर्यंत जर झालं तर चांगलंच आहे. आता काल झालं होतं चांगलं, 3,300 रुपयाच्या घरात जवळपास काम झालं होतं. तर बघू आता कसं होतं आहे आता, कारण लोकलच करायचं ठरवलं आहे. तर काय आता काहीतरी नियोजन करूनच काम करावं लागणार. एअरपोर्टच्याच बुकिंग नाईटला करायचं म्हटल्यावर त्याच रेट परवडतो, कारण बाकी ऑदर बुकिंग जर घेतल्या तर त्याला रेट सगळ्यात थर्ड क्लास रेट राहतो आहे. तर आता बघू काय होतं. यशवंतनगरला आलो होतो, पण CNG पंपच बंद आहे आज. मला वाटतं आज 26 जानेवारी असल्यामुळं बंद ठेवलं आहे वाटतं त्यांनी पंप. तर आता गॅसचा आहे अजून थोडा. बघू जर इथून एअरपोर्ट लागली आणि एअरपोर्टमधून परत PCMC वाकड वगैरे काय आलो तर हिंजवडी वगैरे साईडला गॅस भरू आपण. तर काय होते सांगतो मग पुढं आज कशा बुकिंग होतात काय. आज माझ्या मते बुकिंग भेटतील चांगल्या, कारण आज बरेच ड्रायव्हर सुट्टीवर असतील, त्याच्यामुळं बुकिंग असतील चांगल्या प्रमाणात. बघू काय होते. तर भावांनो, आता आपण आलो आहे पुणा एअरपोर्टला. आपल्याला याच्यातून खराडवाडीतून पिंपरी कॉलनीमधून रॅपिडोला पडली होती बुकिंग पुणा एअरपोर्टची. प्रीमियमची बुकिंग होती. कस्टमरला बोललो तरी मीटर रेटने तयार होतात का, जागेवर जाऊन सांगितलं, झाले कस्टमर ॲग्री. तरी नॉन ACने बोललो देतो. तर ठीक आहे, 19 किलोमीटरला आपल्याला 410 रुपये भेटले, 21 रुपयाने आणलं आहे. आणि झालं असं की एअरपोर्टमध्ये ड्रॉप झाल्यानंतर आपल्याला बुकिंग लगेच एक रिझर्वेशन भेटली वाकडची. ती वाकडची रिझर्वेशन आपण घेतलेली आहे आता व ती ॲक्टिव्ह झालेली आहे. कस्टमर येते, लँड झालेली आहे फ्लाईट. आणि आज चांगलं शेड्यूल आहे, पण जर शेड्यूलनुसार झाले बुकिंग तर आज जवळपास आपले 4,000 रुपये होतील. त्याचं कारण असं की आता वाकडला ड्रॉप झाला की त्यानंतर आपल्याला 2:15 वाजता परत पुनावळेमधून प्रीमियरची रिझर्वेशन आहे पुणा एअरपोर्टची 895 रुपयाची. त्यानंतर परत 3:40 सांगवीमधून पुणा एअरपोर्टची आहे, आणि परत 4:45 वाजता सौदागरमधून पुणा एअरपोर्टची. तर आज सगळ्या शेड्यूलनी जर झाल्या बुकिंग चांगल्या तर आज आपले चांगले अर्निंग होणार आहे. तर चालेल, बघू आता कस्टमरला पिकअप करतोय, बाकी पुढं अपडेट देतो मग तुम्हाला कसं होते काय. मित्रांनो, आता आपण आलो आहे लक्ष्मी चौकात. जे मगाची बुकिंग म्हटलं तुम्हाला एअरपोर्टमधून होती ती बुकिंग घेऊन आलो आहे. इथे आल्यानंतर आपला तो जो विमल पंप आहे CNGचा, तिथं गॅस वगैरे भरला, जेवण वगैरे केलं आहे. आता जवळपास बुकिंग ॲक्टिव्ह व्हायचा टाईम झाला आहे. तर आता इथून काहीतरी 6.5 किलोमीटरचा पिकअप आहे. तर ठीक आहे, आपण MT जाऊ, तिकडली काही बुकिंग पडली नाही. 6.5 किलोमीटर जरी असेल तर परवडते, कारण 27-28 किलोमीटरला आपल्याला 895 रुपये भेटतात. त्याच्यामुळं परवडते आपल्याला, मीटर रेटपेक्षा जास्त रेट भेटतो आहे. तर बघू आता एअरपोर्टमध्ये जर गेलो तर आपल्याला लवकर जर समजा इकडली पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर काही वाजली बुकिंग तर चांगलं काम होईल, कारण आपल्याला तिथून परत पिंपळे गुरवमधून एक बुकिंग आहे पुणा एअरपोर्टची परत. तर बघू आता कसं होतं आहे. आता पिकअप लोकेशनला जाऊ, आता MTच जावं लागेल. चालेल, मग आता पुढं काय होते कसं नियोजन सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, आता आपण आहे जवळपास मालाडच्या पुढं गोरेगावच्या तिथे. आता तुम्ही म्हणशाल हिंजवडीमधून डायरेक्ट गोरेगाव कसं काय. तर विषय असा झाला होता, रॅपिडोला आपल्याला बुकिंग पडली, ही गोरेगावची होती, ठाकूर विलेजच्या जवळपासची आहे. तर हा स्क्रीनशॉट बघा, रेट बघा, रॅपिडो इंटरसिटीला किती खतरनाक रेट देते. हे उबेरच्या रिझर्वेशनपेक्षा पण जास्त रेट आहे. जवळपास 3100 रुपये, 3180 रुपये काहीतरी कलेक्शन आहे कस्टमरचं.
एवढा खतरनाक रेट देते. तर आजचा दिवस लय आनंदमय गेलाय. तर आता विषय असा आहे, रॅपिडोची घेऊन आलो आहे, पण आपल्याला आता रिटर्नला उबेरचीच घेऊन जायला लागेल, कारण रॅपिडोचा चान्स कमी असतोय. तर बघू आता, झोप तर लई यायला लागलेली आहे, आता निवांत झोपणार आहे. बघू काय होतंय, सांगतो मग तुम्हाला नंतर. तर मित्रांनो, सकाळचे आता वाजले जवळपास 10:15, पण अजून बुकिंग आपल्याला काय पडली नाही पुण्याची. कारण उबेरने सिस्टमच केलेली आहे की जर आपण त्याची बुकिंग पुण्यावरून घेऊन आलो तरच बुकिंग देणार, नाही तर अजिबात बुकिंग देत नाही. मला एकच बुकिंग वाजली फक्त, सकाळी 7 वाजता वाजली होती पालघरची. नवीन अपडेट आणलेलं आहे उबेरनी. जसं आपण आता पुण्यातून मुंबईची ट्रिप घेऊन आलो, मुंबईमध्ये ट्रिप एंड केलं आपल्याला लगेच खाली येतं बघा रिटर्न ट्रिप पुण्यासाठी, त्याच्यावर पुण्याला कन्फर्म करायला लागतं. तो नवीन अपडेट आणला आहे, त्याच्यामुळे ते आता जर बुकिंग घेऊनच नाही आलो आपण त्याची, ते बुकिंगच देत नाही अजिबात. रॅपिडो आणि ओलाला तर काय वाजत नाही, लोकलच्या भरपूर ट्रिप आहे, काय लोकलला करूनच मजा नाही काही इथं. कारण ट्रॅफिक एवढं दाखवते, 7 किलोमीटरला जवळपास 58 मिनटं दाखवते. गोरेगावची एक बुकिंग वाजती 7 किलोमीटर आहे, पण 58 मिनटं दाखवते बा. काय करावं आता, बघू आता. वाटतं बघतोय आता, नाश्ता वगैरे केलाय, चहा बी घेतलाय, पण काय आता वाटत नाही बुकिंग भेटन लवकर म्हणून. बघू, अजून 10:15 वाजल्यात, 11 11:30पर्यंत इथंच वाट बघू, नाही तर मग खाली अंधेरी साईडला जाऊ. आपला रोजचा जो नेहमीचा अड्डा असतो अंधेरी MIDCला, तिथं जाऊन थांबू. बघू मग बाकी काय होते, सांगतो मग तसं आता. तर भावांनो, आपण आता आलो आहे अंधेरी MIDCला आणि आता वाजले जवळपास 2:15. 1:30 वाजता निघालो होतो तिकडून, पण तिकडून काय बुकिंगचं तर काय आत्यापत्त्याचं नाही. रिझर्वेशन बुकिंग दाखवतंय पण भेटतच नाही अजिबात. काय करावं काय नाही. आता असं वाटायला लागले येऊन पस्तावल्यावानी झाले, काय बुद्धी सुचली आणि मी ती बुकिंग घेतली, असं झाले. आता बघू, आता अंधेरी MIDCला असतंय बा. इथून समजा संध्याकाळी जे पुण्यावरून आलेले राहतात इथं, क्लायंट वगैरे जे राहतात, कस्टमर, ते काही मीटिंग वगैरे असतात कंपनीत, त्याच्यासाठी आलेले असतात, तर ते निघतात 4-5च्या नंतर. तर बघू, जर समजा आपल्याला लागलीच बुकिंग इकडून तर ठीक आहे, नाही तर मग पर्याय नाही. 6 वाजता आपण इथून MT पुण्याला निघणार, कारण मग जाऊन पुण्यात कमीत कमी लोकलला तरी आपला धंदा होईल. या हिशोबाने आपण बघू, ट्राय करून कसं होते. चालेल, सांगतो आज पडते का नाही बुकिंग आपल्याला पुण्याची, बघू काय होते. तर भावांनो, आज आत्ता वाजल्या जवळपास दुसऱ्या दिवशीचे 10:35. आता काल जसं आपण ठरवलं होतं की बा 6 वाजेपर्यंत किंवा 8 वाजेपर्यंत अंधेरीला वाट बघू आपण, जर बुकिंग पडती का नाही पडती, पण तोपर्यंत काही बुकिंग पडली नाही. शेवटी रिस्क घेतली, म्हटलं ठीक आहे चला, नाही पडत तर आता एवढं थांबलोयच आहे, आता पुण्यात येऊन तर काय फायदा नाही. बुकिंग आता अशा लोकलला करणारच नाही आपण, कारण येऊन काय परत यायचं 2-3 वाजता, मग काय बुकिंग मारणार. त्याच्यामुळं म्हटलं चला ठीक आहे, आपण थांबू, रिस्क घेऊ, सकाळपर्यंत थांबू. आता असा दिवस फेल गेल्यातच जमा आहे, त्याच्यामुळं थांबलो सकाळपर्यंत. सकाळपर्यंत जवळपास 7 वाजेपर्यंत थांबलो, पण अजिबात एकसुद्धा पुण्याची बुकिंग वाजली नाही. मग शेवटी काटाळून MT निघालो, वाशीला आलो. वाशीला गॅस वगैरे भरला. वाशीच्या पंपावर काय झालं, तो रेग्युलर जो पंप आहे ना वाशीच्या स्टॉपपासला, तिथं CNGचं प्रेशर बसत नाही एवढं. तर गॅस वगैरे भरला तिथं, आणि मी जवळपास मला आहे का याच्यावरून मानखुर्दचा जसं मी ब्रिज क्रॉस केला का, त्याच्यानंतर मला जवळपास 3 ते 4 गाड्या पुण्याच्या MT येताना दिसल्या. मी त्यांना हात केलं बुकिंगचं, असं खुनवा केली ना आपण. आता पुढल्याला कसं लगेच कळतं की हा बुकिंग पडली का नाही विचारतोय, तर ती डायरेक्ट म्हणायचे नाही. आणि त्यांची तोंड बघून असंच वाटत होतं की ते सेम माझ्यासारखेच असे पारुशा तोंडाचे असेच असणार होते. म्हटलं हे पण सेम काल आलेले असणार आहे म्हटलं. आता काल सकाळी आपण 5ला गेलो होतो, आजचे आता वाजल्या जवळपास 11, म्हणजे जवळपास 24 आणि हे 30 तास थांबलो. 30 तासानंतर आपण पुण्यात आलोय, म्हणजे 30 तासानंतर पण बुकिंग नाही अजिबात. आणि येताना सुद्धा कंटिन्यू मोबाईल चालू होता,
लोणावळ्यात सुद्धा नाही वाजली. 1 वाजली आपलं एक्सप्रेस हायवे जॉईन करायच्या आधीच अलीकडंच वाजली होती. काहीतरी 42 किलोमीटरला 710 रुपयांनी वाजत होती. पण ती कुठली होती काही कळालंच नाही. म्हटलं जर लोणावळा असती तर घेतली असती, पण ते समजलंच नाही कुठली होती. ते वेगळंच नाव आलं होतं. तर बघा आत्ता सध्या मार्केट अशा पद्धतीने चाललंय आणि याला सर्वस्वी जबाबदार आपण ड्रायव्हर लोक आहे. त्याचं कारण असं, पहिला मुद्दा, पैसा देऊन आपण रिझर्वेशनच्या बुकिंग घेतोय वेंडरकडून, वेंडरची खिशी भरायची कामं करतोय. प्लस दुसरा मुद्दा, आता हे बाहेर बुकिंगच्या ज्या बाहेरच्या पण ज्या आहेत मुंबईच्या, त्या पण बुकिंगचं प्रमाण कमी असं झाले की काही ड्रायव्हर एक्स्ट्रा पैसे मागणं, प्लस जे लोकलला विषय व्हायला लागले होते मीटरचा रेट, त्याच्यामुळं जे रेग्युलर जाणारे येणारे होते बाबा, इंटरसिटीला जरी जाणारे येणारे होते, तर त्यांनी काय केलं आहे, त्यांच्या बाबा काही पर्सनल गाड्या वगैरे ठरवल्यात किंवा अजून काही एखाद्या ओळखीच्या असतील तर ठीक आहे. जर परमिट गाडीवाला असेल तर त्यांच्या ओळखीचा तर ठीक आहे, आपल्याच बांधवाला एखाद्याला धंदा जातोय त्याचा काही विषय नाही. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे जो धंदा कमी झाला आहे ना, त्याचा परिणाम सगळा आपल्यावरच व्हायला लागला आहे. आता तुम्ही विचार करा, तुम्हाला राग येईन, कारण बरेच जण असे की अजूनसुद्धा मीटरच्या भानगडीत पडतात. कारण आत्ता सध्या विषय असे व्हायला लागले, ठीक आहे ज्याला मारायचं आहे ना तुम्ही बुकिंग मारा. कारण मी तुम्हाला सांगतो, आत्ता मी एक 4-5 दिवसापूर्वीचा किस्सा आहे. मला पिंपरीमधूनच ओम चेंबर, ज्यांना माहीत असेल त्यांना माहिती आहे, IT ची बिल्डिंग आहे तिथं, तिथून मला मारुंजीची बुकिंग पडली होती. मारुंजी म्हणजे आपलं लक्ष्मी चौकाच्या अलीकडंच होतं. तर मी ती बुकिंग विदाऊट मीटर घेऊन चाललो होतो. कारण विषय असा होता की मला कासारसाई डॅममधून कोथरूडची बुकिंग होती. 27 किलोमीटरला मला 950 रुपयाची बुकिंग होती. मग मी ती एवढी चांगल्या रेटची बुकिंग आहे, तर मग मला इकडून तिकडं जायला मी कमी रेटमध्ये घेणार ना. ठीक आहे, किती 16 किलोमीटरला मी काहीतरी 280 रुपयांनी अशी काहीतरी जवळपास घेतली होती. तर तो ड्रायव्हर आला, मला म्हटला काय मीटरने घेऊन जात नाही असं तसं. म्हटलं 2 मिनटं, मी गाडी साईडला घेतो फक्त, गाडी रोडमध्ये होती म्हणून. आणि मी गाडी साईडला घ्यायला लागलो आणि त्या भाऊनी डायरेक्ट दार उघडलं. आणि दार उघडलं, पाठीमागून 2 व्हीलरवाला आला होता. नशीब त्यांनी गाडी पटकन तिकडं वळली, नाही तर गाडी दरवाजाला धडकली असती. ह्या गोष्टीवरून माझा आणि त्याचा बराच वाद झाला. मग मी त्याला शिव्या दिल्या डायरेक्ट ह्या भाषेत. मी डायरेक्ट त्यांना म्हणलो, मीटर करून तुम्ही ना धंद्याची पार, आता बोलू नाही शकत, यूट्यूबला टाकायचे उगाच त्याच्या टर्म्स कंडिशन उल्लंघन व्हायचं. तर मी या प्रकारे डायरेक्ट शिव्या दिल्या त्याला. त्याला राग आला तर राग आला, मला काही देणं घेणं नाही त्याचं. कारण ह्या अशा नालायकांमुळं सध्या सगळ्यात घाण परिस्थिती झालेली. कारण ठीक आहे आपल्याला परवडत नाही, त्याच्यामुळं आपण मीटरचा रेट घेतोय, मान्य आहे. मी पण ज्यावेळेस मीटर आलता ना नवीन, मी स्वतः वैयक्तिक 7-7 हजार रुपये धंदा केलेला आहे दिवसाचा मीटरवरती. असं नाही की मी केलं नाही, पण त्याचं कारण आत्ता मीटर चालत नाही. त्याचं कारण असं की त्या गोष्टीला कोणी प्राधान्यच देत नाही. आता जवळपास 95 ते 97% ड्रायव्हर विदाऊट मीटरने चालतात. त्याचं कारण असं झाले, जवळपास मार्केटमधून 75% बुकिंग संपल्यात. पार 75-80%. म्हणजे आधीच्या प्रमाणात जेव्हा ते ना, आधी आपण म्हणायचं असं मुतायला जाऊन जरी आलो तरी आपण 1000-1500 रुपये घेऊन येत होतो. म्हणजे म्हणायचं तात्पर्य आहे की बाबा असं सहज जाऊन आलो तरी 1000-1500 रुपये धंदा होत होता. पण आज परिस्थिती अशी आहे की 1000-1500 रुपये करायला 12 आणि 15 तास थांबलं तरी काही जणांचा धंदा होत नाही. कारण बुकिंग काही दिवशी वाजत नाही. आणि त्याचं हे सगळं कारण सर्वस्वी जबाबदार हा मीटरचा रेट आहे. ठीक आहे, त्याचं कारण पण मी त्यांना दोषी ठरवत नाही. ज्यावेळेस मीटर केलं ना, त्यावेळेस सगळ्यांनी एकी धरली असती तर मग तो कुठंतरी सक्सेस झाला असता. पण निम्मे करणार निम्मे नाही करणार, ती कस्टमरला सवय लागली की कस्टमरला कळाल्या 2 गाड्या कॅन्सल झाल्या की तिसरी गाडी विदाऊट मीटर येते. त्याच्यामुळे कस्टमर हुशार झाले आणि नंतर मीटरचं सगळं संपत आलं. आणि आता जे कोणी मारतंय ते बिना मीटरने मारतंय, त्यांची काय करणार आहे आता. त्यांना परिस्थितीच अशी झालेली आहे की गाडीचे हप्ते 2-2 पेंडिंग आहे लोकांचे, इन्शुरन्स संपल्यात, परमिट संपाय आलेले. काय करणार आहे ना लोक, पर्याय नाही शेवटी त्यांना. त्याच्यामुळं ते मारायला लागलेत. साहजिक आहे, 97% लोक मारतात, हे 2-3% आहे ना. माझं त्यांना म्हणणं आहे, भाऊ तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल ना, तुम्हाला राग आला तरी चालेल, काय देणं घ्यायला नाही. भाऊ तुम्ही बड्या बापाच्या अवलादे असतील, तुमचे ID ब्लॉक झाले, तुम्हाला भविष्यात काम करायचे नाही करायचे, तुम्हाला काय देणं घ्यायला नाही. तुम्हाला हप्ते असतील नसतील मला माहीत नाही, पण आम्हाला आमचं कुटुंब चालवायचे, आम्हाला आमच्या आयडिया सांभाळायच्या. आता आयडिया किती जणांच्या ब्लॉक झाल्यात आम्हाला माहिती आहे. कितीतरी जणांचे, मला आता मी व्हिडिओ बनवतोय ना, मला कितीतरी जणांचे कॉल मेसेजेस येतात, दादा ID ब्लॉक झाली, आपल्याला काढून देणार कोणी आहे का.
काय आहे? याला अर्थ आहे का? आज 4 महिने तुम्ही चालवणार मीटर मीटर, उद्या आयुष्यभरासाठी आय डी ब्लॉक झाल्यावर काय करणार आहे? ठीक आहे, ज्याला ज्याच्या पद्धतीने जसा करायचा आहे धंदा तो त्याच्या पद्धतीने तसा करेल, आपण कोणाला काय बोलत नाही. पण आपल्याला जर एखादा आडवा येत असेल तर मग आपण, आणि तो आडवा येऊ दे, ठीक आहे, तो येऊन विचारत असेल तर आपण त्याला समजावून सांगू. पण जर चुकीच्या पद्धतीने जर बोलत असेल तर मग त्याला गोडे लावून येतील. त्या दिवशीच्या नंतर त्या पोरांनी मला माझा गाडीचा व्हिडिओ काढला होता, मी शिवाय दिल्या, त्याचा व्हिडिओ काढला, त्याच्या ग्रुपला टाकला. आता XYZ तो जो ग्रुप आहे तो, त्या ग्रुपला टाकला. त्या ग्रुपमधून मला 2 जणांचे फोन आले, तिकडे येऊन शिव्या द्या, तिकडून शिव्या द्यायला लागले. म्हटलं भाऊ, शिव्या देतोय म्हटलं, तुला जर नडायचंच असेल ना म्हटलं, मग मी जर नडलो तर मग रोज पोलीस चौकीच्या चक्रा मारायला लावेन म्हटलं, मग एवढा त्रास होईन म्हटलं. मग नंतर कुठं शांत झाला, म्हणतो असं नाही भाऊ, मीटरने चालायला पाहिजे. म्हटलं काय नाही, सध्या आता हे फॅड राहिलं नाही म्हटलं, आम्ही करून थकले मीटरला धंदे. म्हटलं आमच्या तुम्हाला हिस्ट्री दाखवतो म्हटलं किती मीटरने धंदे केले. असे प्रॉब्लेम होतात. तर ठीक आहे भावांनो, तुम्हाला जसे धंदे करता येतील, ज्याला मीटरने करायचे त्याने मीटरने करा, ज्याला ज्या रेटने परवडत आहे त्याने त्या रेटने करा. कारण सध्या हप्ते थकलेले, इन्शुरन्स नाही, आता सगळे भरोशावरती आहे. गव्हर्नमेंटचं जेव्हा ॲप्लिकेशन येतील, आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं येईन भारत टॅक्सी, त्याच्यानंतर छावा आपलं स्टेट गव्हर्नमेंटचं येईन. त्याच्यातून जर आपल्याला चांगले उत्पन्न व्हायला लागलं तर मग चांगलं आहे, नाही तर मग आपण पूर्णतः संपलेलो आहे असं समजून जायचं. तर ठीक आहे, बघू आता काय होते. आता इथून तर रावेतवरून मी चाललो आहे घरी एमटी. आज संध्याकाळी लोकलला 5-6 वाजता चालू करू, बघू काय होते. आता पुढचं नियोजन असं आहे की असं वाटतंय उबेरनी जर बुकिंग उबेरची मुंबईला भेटली जायला तरच घेऊन जायची, नाही तर असे प्रॉब्लेम व्हायला लागलेत. उबर देत नाही, त्याची बुकिंग नाही नेली तर लई लफडे होते, दिवस वाया जातात. असे 2 दिवस गेले आता जवळपास. तर ठीक आहे, चला जाऊ द्या, एक्सपिरियन्स तर आला आपल्याला या गोष्टीचा. आता बघू, ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आता इथंच संपवतो मी, कारण आता इथून डायरेक्ट घरी जाणार आहे. कारण इथून आता चालू नाही करणार, काय नाही, घरी जाणार, जेवण वगैरे करणार आणि झोपणार आणि संध्याकाळी चालू करणार. तर ठीक आहे, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.